अजित पवार पक्षातील काही आमदारांसह महायुतीमध्ये सामील झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली। या गोष्टीला 2.5 वर्ष झाली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह कुणाचं हा वाद आता सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे। एकीकडे काका पुतण्यातील लढा सुप्रीम कोर्टात गेलाय, तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या चंदगड पॅटर्नची जोरदार चर्चा रंगली आहे। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार असे चित्र आहे। कोल्हापूरच्या चंदगड नगर परिषदेत या संदर्भात स्थानिक पातळीवरती निर्णय झालेला आहे। त्याचसोबत पिंपरी चिंचवड महापालिका आणि जेजुरी नगर परिषदेत सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या तयारीत आहेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यामागे सत्तेचंच गणित आहे आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचं धोरण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं आहे। त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी स्थानिक पातळीवरती चाचपणी केली जाते। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची दाट शक्यता आहे। चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्रितपणे निवडणूक घेण्याचा निर्णय झाला असेल तो आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेप्रमाणे भाजप सोडून बाकीच्या ठिकाणी कुठेही आपण स्थानिक पातळीवर निर्णय घेत असाल तर तो घेण्याचा अधिकार आम्ही त्या असलेल्या जिल्ह्यातील प्रमुखांना त्या मतदारसंघातल्या प्रमुखांना दिलेला आहे। जर चंदगडमध्ये जर भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार असेल तर मग दुसरी आघाडी करू शकतात, परंतु एक आहे की महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाचं चिन्ह आम्ही घेऊ देणार नाही। आम्ही स्वतंत्र आघाडी तिथं करतील असं समन्वय समितीत सुद्धा ठरलेलं आहे। तर कुठल्या जागी दोन्ही राष्ट्रवादी म्हणजेच काका पुतणे एकत्र येणार आहेत त्यावरती आपण एक नजर टाकूयात। कोल्हापूरची चंदगडची नगर परिषद आहे जिथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढण्याची शक्यता। दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे आणि जेजुरी नगर परिषद इथे देखील काका पुतणे एकत्र येऊन निवडणूक लढण्याची शक्यता आहे।